आणि पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे या आनंदात आणखी भर पडलेली आहे। मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर, अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती खरोखर पाऊस एन्जॉय करण्यासाठी सगळेजण येतात। आज पाऊस सुद्धा आहे, समुद्र सुद्धा आहे आणि टीम इंडिया सुद्धा आहे। खूप तयारीने तुम्ही आलेले दिसताय, जर्सी दिसते तुमच्याकडे। तुम्ही सुद्धा कुठून आलाय? मी पालघरवरून आली आहे। पालघरवरून ते आले? आज सगळ्यांजवळून पाहायचंय तुम्हाला? हो, जवळून पाहायचं। पावसाला सुरुवात झाल्याचं आपण बघतो आणि या पावसात सुद्धा हे फॅन्स जे आहेत ते वानखेडे स्टेडियम गाठताना दिसत आहेत। कारण प्रत्येकाला उत्सुकता आहे ती म्हणजे या वानखेडे स्टेडियम मध्ये जाऊन आज जो काही सत्कार सोहळा इंडियन टीमचा केला जाणार आहे त्याचे साक्षीदार आपण होऊयात। इंडियाचा जल्लोष आपण करूयात, जयघोष आपण करूयात। कारण आपण जर पाहिलं तर विश्व वर्ल्ड कप आपण केव्हा जिंकणार, T20 वर्ल्ड कप आपण केव्हा जिंकणार याची उत्सुकता असताना अखेर तो वनवास संपलाय आणि आपण तो वर्ल्ड कप जिंकला आणि आज आपण सोबत घेऊन येतोय। पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे सहकारी विलासकडे। विलास, विशाल पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पावसाला सुरुवात झाल्यानंतर या सगळ्या फॅन्सच्या आनंदाला आणखीनच भरता आलेला आहे। आज तुम्ही प्रत्यक्ष सगळ्यांना पाहणार आहात। हा वर्ल्ड कप जिंकल्याच्या नंतर सगळ्यांचा आनंद आज ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय। बहुत अच्छा लग रहा है। अच्छा, बहुत हम लोग इंडिया जीत गया है वर्ल्ड कप, तो वर्ल्ड चैंपियन जैसा फीलिंग आ रहा है। हम लोग 7 महीने पहले भी जीतने वाले थे पर वो नहीं जीत पाए, कोई रीजन से हार्ट ब्रेक हुआ। तो अभी ऐसा फील हो रहा है कि हाँ जीतना चाहिए। ऐसा लग रहा है जिससे हम लोग जन्नत में आ गए। रोहित शर्मा मुंबईचा राजा रोहित शर्मा असं म्हणत आज घोषणा सुरू आहे। इंडियाचा जयकारा सुरू आहे आणि पाऊस आहे। या पावसामध्ये सुद्धा सगळेजण, पाऊस सुद्धा यांना हलवू शकलेला नाहीये। रस्त्याच्या दोन्ही बाजूनी बघतोय आपण, रस्त्याच्या दोन्ही बाजूनी हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येनं आज जे क्रिकेट प्रेमी आहेत ते मुंबईमध्ये आलेले आहेत। इथूनच खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे विजयी मिरवणुकीला आणि त्याच्यासाठी लहानापासून थोरांपर्यंत तरुणांची मोठ्या प्रमाणामध्ये आज उपस्थिती इथं पाहायला मिळते। सूर्याच्या त्या कॅचचं जगभरात कौतुक होत आहे। भारतीयांनी वर्ल्ड कप जिंकला आणि तो क्षण म्हणजे आपल्या सूर्याचा कॅच। जेव्हा सूर्य कपिल देवची कॅच, 2007 ला श्रीशांतची कॅच आणि 2024 ला सूर्यकुमारची कॅचेस विन मॅचेस। आणि असं म्हणतात की एका खेळाडूने जर चांगली इनिंग खेळली तर आपण ती मॅच जिंकतो। पण ज्या क्षणी भारतीयांनी ज्या प्रकारे बॉलिंग केली, जो आपला परफॉर्मन्स दाखवला, म्हणजे बॉलरमुळे टुर्नामेंट जिंकतो आणि बॅट्समॅनमुळे आपण मॅच जिंकतो। याचाच परिणाम आपल्याला रोहित शर्माने वर्ल्ड कपची ट्रॉफी आणून दिलेली आहे असं दिसून येतं। खऱ्या अर्थाने चॅम्पियन आहोत हे दाखवून दिलं। यस, एक्झॅक्टली, आपणच चॅम्पियन आहोत हे दाखवतो। आणि एक गोष्ट म्हणजे अशी बोलून दाखवायची होती की ज्या प्रकारे रोहित शर्मा त्याच्या करिअरमध्ये खेळलेला आहे तो 100% ट्रॉफी डिझर्व करतो। कारण की 2023चा वर्ल्ड कप आपण बॅड लकीली आपण हारलो, पण तो भरून काढण्यासाठी रोहित शर्मा आणि त्याच्या टीमनी आपल्या भारतीयांची सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत आणि त्यातच हे फळ म्हणजे वरुण राजा सुद्धा आज आपल्या सोबत आहे। आनंद अधिक द्विगुणित करण्याच्यासाठी वरुण राजाचं आगमन झालेलं आहे आणि मला वाटतं आपण पुन्हा एकदा दाखवूया। काही किलोमीटर पर्यंतच्या या रांगाला गेल्या फॅन्स रस्त्याच्या दोन्ही बाजूला, तरी पण लोक इकडे येत आहेत। कुठून आलेला आहे, कुठून आलेला है, कहाँ से आए हो? थाने। कितने टाइम से लाइन में खड़े थे? लाइन तो कुछ नहीं मिला, बारिश की वजह से मोमेंट एक नंबर हो गया। हाँ, बारिश की वजह से थाने से 1 घंटा लगा हमको आने में। इंडिया 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 इकडे जे लोक आहेत ते बरेच काही लोक आहेत, काही लोक आहेत,
ठाकुरली ठाकुरली आज तुम्ही कुणाला जिंकत करता? रोहित शर्मा या विराट कोहली? तुम्ही बघू शकता तिकडे जे लोक आहेत डोंबिवलीपासून इकडे आले 5 तास जे आहे ते लोक इकडे थांबलेले होते आणि आता जे आहे पावसाची सुरुवात झाली आहे. कहाँ से आए हो? इधर ही मुंबई से ही है। मुंबई से ही है. इतने टाइम से खड़े थे. बहुत ही हम लोग खुश है, एंजॉय करेंगे आज। बहुत मजा करते हम लोग. तुम्ही ऐकू शकता की सगळे लोक जे आहे इकडे हे सगळे लोकांना जे आहे टीम इंडियाला चीरअप करायला वर्ल्ड कप अपने हाथ में था। सूर्या जब तक सूरज चांद रहेगा सूर्या तेरा नाम रहेगा। जब तक सूरज चांद रहेगा सूर्या तेरा नाम रहेगा। इंडिया 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 इंडिया। आप कुछ स्टेप कर रहे थे, कुछ स्टेप कर रहे थे। आणि इंडियन फॅन्सचा उत्साह शिगेला जाऊन पोहोचलेला आहे. अर्थातच आपली टीम इंडिया मायदेशी परतते आणि नुसती टीम इंडिया नाही तर विश्वविजेता टीम इंडिया, जिला बघण्याकरता, जिचं कौतुक करण्याकरता, जिचं खरं तर जिच्याकरता इंडिया इंडिया असा जयघोष करण्याकरता सगळे फॅन्स जे आहेत ते मोठ्या संख्येनं आता वानखेडे स्टेडियममध्ये जमलेले. साधारण 35,000ची कॅपॅसिटी वानखेडे स्टेडियमची, पण आज असं एकूण लक्षात येत आहे की 35च्या 35,000 प्रेक्षक जे ते या वानखेडे स्टेडियममध्ये, म्हणजे कदाचित त्याहीपेक्षा अधिकचे प्रेक्षक जे आहेत तिथं पोहोचू शकतात, चाहते तिथं पोहोचू शकतात, म्हणजे काहींना प्रवेशही मिळणार नाही. पण जेवढी क्षमता वानखेडे स्टेडियमची आहे त्या क्षमतेपेक्षा अधिकच स्टेडियम जे ते खचाखच भरणार आहे. आणि म्हणून तर या भर पावसात खरं तर अधिक आनंद व्यक्त करत फॅन्स जे आहेत जेव्हा या वानखेडे स्टेडियमचे दरवाजे उघडले तेव्हा गर्दी करत आतमध्ये घुसलेले आहेत. आणि हा क्षण न्यूज 18 लोकमत आपल्यापर्यंत पोहोचवत आहे आणि यातले सगळे अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. कारण थोड्याच वेळात इंडियन टीम जी आहे ती तिथं पोहोचेल आणि ओपन एअर बसमधनं त्यांची मिरवणूक काढण्यात येईल, टीम इंडियाचं कौतुक करण्यात येईल आणि पुन्हा एकदा गेला T20 विश्वचषक जसा आपण जिंकला होता आणि ज्या प्रकारे टीम इंडियाचं कौतुक करण्यात आलेलं होतं, साधारण 17 वर्षांनंतर हा वनवास जो आहे तो संपला आणि यंदा आपण हा विश्वचषक जिंकला. पुन्हा एकदा आपण जाऊयात विलासकडे. विलास, पाऊस, इंडियाचा जयघोष आणि सगळ्यांचा उत्साह, सगळं मिश्रण कसं जमून आलं? आणि हा परचम जो आपला तिरंगा आहे तो फडकवलेला आहे 7 समुद्रापार आणि त्याचा उत्साह सगळ्यांमध्ये दिसतोय. लहान मुलं सुद्धा इथं आहेत. बेटा तू कशासाठी आलास इथे? मी प्रतिनिधी रोहित शर्माला बघायला आलोय आणि मी बघायचं तुला त्यांना. हो. आणि मी याच्या आधी मुंबईची मॅच बघायला पण आलो होतो आणि ज्या प्रकारे आपण लास्ट इयर हरलो होतो त्या प्रकारे खूप चांगला आपण कमबॅक केला आहे आणि याच्यासाठी एक खूप मोठा चेअर इंडिया इंडिया. तुम्ही खरं तर या सगळ्यामध्ये ट्रोल करण्यात आलेलं होतं आपल्या काही खेळाडूंना, त्याच्याबद्दल तुमची काय भावना आहे? सगळ्यात म्हणजे ज्या प्रकारे आपण म्हणजे आपल्या भारतीयांनी हार्दिक पांड्या केलं म्हणजे तो पण ज्या प्रकारे मुंबईची किंवा आपल्या भारतीय लोकांची पसंत म्हणजे रोहित शर्मा होती. कारण रोहित शर्मा ऍज अ कॅप्टन डिझर्व करतो, कारण की तो 5 ट्रॉफी जिंकलेला आहे आणि तो आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करू शकतो. मग मुंबईचं का नाही करू शकत? पण याच्यासाठी आम्ही हार्दिक पांड्याला ट्रोल केलं. पण मनातून खरं सांगायचं म्हणजे आज सगळ्या भारतीयांच्या वतीनं मी हार्दिक पांड्याची मनापासून माफी मागतो. सॉरी हे भारतीय मन आहे. सॉरी सुद्धा म्हणायचंय. हिरो म्हटलं गेलं त्याला आज हिरो म्हणून सगळेजण त्याचा जय जयकार करतायत आणि हेच भारतीयत्व आहे आणि हे भारतीयत्व प्रचंड प्रेम आहे या भारतीयांचं त्याच्यावरती, या खेळाडूंवर. तात्पर्य म्हणजे सांगायचं एकच की
हार्दिक पांड्यानी जेव्हा म्हणजे आपण जेव्हा हार्दिक पांड्याला ट्रोल केलो की त्यांनी एकही ट्विट न करता एकही इंस्टाग्राम किंवा काहीतरी पब्लिक जे अकाउंट आहेत पोस्ट न करता त्यांनी सगळ्या गोष्टी मनामध्ये ठेवल्या विराट के बारे में आप बोलेंगे क्या विराट बोलने जैसा कुछ है क्या भाई? कोहली भाई क्या कोई कुछ बोल सकता है क्या? कोहली भाई